नमस्कार बंधू भगिनींनो, मी सौ सर्वदा प्रभू. आज आपल्या भेटीला घेऊन आली आहे एक असा नवीन विषय, ज्याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते. चला तर मग जाणून घेऊया हा विषय कोणता आहे. आहे ना उत्सुकता? शास्त्राविषयी सर्वांना जाणून घ्यायची एक उत्सुकता असते. आजचा हा विषय असाच काहीसा आहे. आपल्या शास्त्रामध्ये सूर्याला फार महत्त्व आहे. सूर्य हा जीवन प्रदान करणारा आहे. सूर्यामुळे सर्वांची दिनचर्या सुरू होते. सूर्यामुळेच नवजीवन तयार होतं. सूर्यामुळेच प्राणी, पक्षी तसेच वृक्ष देखील बहरून उठतात. इतकंच नव्हे, तर सूर्याला आपल्या कुंडलीमध्ये देखील, जन्मकुंडलीमध्ये देखील एक महत्त्वाचे स्थान आहे. हो, आजचा हा विषय जन्मकुंडलीमधील सूर्याचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे जाणून घेण्यावरतीच आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला आत्मा म्हणतात. सूर्य हा मेष राशीमध्ये उच्चीचा असतो. सिंह राशीमध्ये सगृही, तर तुळ राशीमध्ये हा नीचीचा समजला जातो. सूर्याला 12 नावे आहेत. परंतु आता व्हिडिओ पाहत असलेल्या किती लोकांना 12 नावे संपूर्ण माहिती आहेत? नाही ना? मग आता जर एखाद्या व्यक्तीला आपला सूर्य बळकट करायचा असेल, तर काय बरे करावे? हो, हो. धीर धरा. सांगणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सूर्य आपल्या कुंडलीमध्ये फार महत्वाचा रोल प्ले करतो. सूर्यावरून आपण आपले पद, प्रतिष्ठा, नावलौकिकता तसेच नोकरी-धंदा देखील पाहू शकतो. सूर्य हा पितृकारक ग्रह मानला जातो. पण हा सूर्य तुमचा कसा आहे यावरती बऱ्याच गोष्टी निर्भर करतात. सूर्य जर उच्चीचा असेल, तर त्या व्यक्तीला मान, प्रतिष्ठा, सन्मान, नावलौकिकता, उच्च अधिकार प्राप्त होतात. तसेच ती व्यक्ती राजकारणात देखील अव्वल असते. त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगले यश मिळते, सहकार्य मिळते आणि ती व्यक्ती एक राजघराण्यातील व्यक्ती. इतके सूर्याचे महत्त्व असताना आपला सूर्य कसा आहे, हे जाणून घ्यायचे आहेच ना? नक्कीच जाणून घेऊ शकता. खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही आपल्या कुंडलीचे विश्लेषण नक्कीच मिळवू शकता. थोडीफार माहिती तुम्हाला या व्हिडिओतूनच कळेल. रवी ज्या स्थानामध्ये आहे, त्या स्थानामध्ये कोणता ग्रह आहे किंवा तो कुठल्या राशीमध्ये बसला आहे. रवी कुठल्या दुष्ट ग्रहांच्या दृष्टीमध्ये तर नाही ना? तसेच रवी कुठल्या ग्रहासोबत युती करत आहे? नवपंचम योग होत आहे का? किंवा षडाष्टक योग होत आहे का? यावरती रवीचे फलादेश अवलंबून असतात. रवी हा संततिकारक देखील मानला जातो. जर तो पंचमात असेल, तर विद्येसाठी उत्कृष्ट असतो. परंतु बरेच अडथळे निर्माण करतो. संततीसाठी देखील पंचमातील रवी हा अडथळे निर्माण करतो. षष्ठातला रवी हा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास मिळवून देणारा असतो. कोर्ट केसेस, वरिष्ठ अधिकारी यामध्ये आपल्याला त्रास होतो. तसेच व्यक्तीला शत्रू हरवतात, पराजित करतात. व्यक्तीचे आरोग्य सतत बिघडत राहते. त्यामध्ये त्याला पित्तदोष, डोक्याचे विकार, त्वचेचे विकार आढळून येतात. त्यावेळी व्यक्तींनी रवीचे मंत्र म्हणा. ओम सूर्याय नमः हा एक सर्वसाधारण मंत्र आहे. रवीचा हा मंत्र आपण सकाळी उपासनेत घेऊ शकतो. ओम ह्रीयाय नमः हा मंत्र देखील क्लेश निवारण्यासाठी वापरला जातो. ओम ह्रीं श्रीं सूर्याय नमः हा मंत्र अर्थप्राप्तीसाठी उत्तम मानला जातो. घाबरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे मंत्र दिलेले आहे. ते तुम्ही नक्कीच नोट डाउन करून घेऊ शकता. तसेच रवी हा आपल्या इतर गोष्टींसाठी कारक मानला जातो. कारण रवी ज्या स्थानी बसतो, त्या ठिकाणाहून कितवी त्याची दृष्टी आहे आणि कुठे आहे, हे महत्त्वाचे ठरते. म्हणून रवीचे आपल्या कुंडलीमधील स्थान हे फार महत्त्वाचे ठरते. पैशांची अडचण असल्यास आपल्याला रवी बळकट करता येतो. त्यासाठीच ओम ह्रीं श्रीं सूर्याय नमः हा मंत्र आपण रोज सकाळी म्हणतो. त्यामुळे आपल्याला पैशाची अडचण दूर होते. अगदी सरळ रोज करण्यासारखा उपाय म्हणजे सूर्याष्टक. हो, हो, सूर्याष्टक. हेच सूर्याष्टक श्रीकृष्ण यांची द्वितीय पत्नी जांबवंती हिचा पुत्र सांब
यांनी लिहिलेले आहे. हे सूर्याष्टक सर्व गोष्टी लक्षात घेऊनच सांब यांनी लिखित स्वरूपात ठेवलेले आहे. आपल्या बऱ्याच ग्रंथांमध्ये हे सूर्याष्टकाचा उल्लेख केलेला आहे. सूर्याष्टक हे आपल्या दारिद्र्य नाशासाठी, रोग निवारणासाठी, तसेच आर्थिक अडचण दूर करण्यासाठी आणि बऱ्याच कारणांसाठी आपण वापरू शकतो. या सूर्याष्टकाचा लाभ आज या व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व लोकांनी घ्यावा, अशी माझी इच्छा आहे. तुम्ही नक्कीच अनुभवाल, आपल्या जीवनातल्या बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह झालेल्या असतील. असाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद. पुढच्या वेळी भेटू एका नवीन विषयावरती. नक्कीच नवीन माहिती घेऊन तुमच्या सर्वांसाठी उपस्थित राहील. मी सर्वदा प्रभू. खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. कुठल्याही कुंडली विश्लेषणासाठी अथवा टॅरोट रीडिंगसाठी किंवा क्लासेस देखील करायचे असल्यास मला संपर्क साधू शकता. धन्यवाद.